बघा मित्रांनो, 2-3 प्रकारच्या कॅल्सीज मिळतात. एक एमएस ची सुद्धा आहे, एक 991 ES प्लस सुद्धा आहे आणि एक EX ची सुद्धा आहे. ओके, आणि त्याच्यापेक्षा समोरची पण आलेली आहे CW वाली. पण काय असतं माहिती का, डिप्लोमाला मॅक्झिमम मुलांना कॅल्सी ज्यावेळेस यूज करायची आहे तर त्यावेळेस कॅल्सी यूज करत असताना ही कॅल्सी यूज करण्यासाठी सुद्धा सिंपल आहे. आणि काही कॉलेजेसला जास्त खूपच ऍडव्हान्स कॅल्सी जर असेल तर ती यूज करू देत नाहीत. ओके, त्यामुळे ही कॅल्सी सगळीकडे चालते आणि 991 ES प्लस ची कॅल्सी आपण घ्यावी. ओके, आता ही जी कॅल्सी आपण घेतलेली आहे या कॅल्सीमध्ये याचा यूज कसा करायचा आपण ते बघणार आहोत मुलांनो. काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ओके, चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ जे असतील पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड ते सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील मुलांनो. ओके, बघा आता ह्या ठिकाणी कॅल्सीवर खूप सारे नंबर्स दिलेले आहेत. ओके, हा जो नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे बटनवरती जे लिहिलेलं आहे का नाही ते डायरेक्ट बटन दाबल्यानंतर आपल्याला यूज होते. ओके, आणि काय असतं माहितीये का, जसं आपण आपल्या नावासमोर श्री किंवा कुमारी बरोबर का असं लावतो ना, मिस्टर मिसेस तसं लावतो, तसं काय असतं माहितीये का की हा शिफ्ट आणि अल्फा आहे. म्हणजेच हे जे बटन्स आहेत या बटनांच्या वरती येलो कलर मध्ये तुम्हाला दिसतंय बरोबर का, आणि काही पिंक कलर मध्ये दिसतंय. आलं लक्षात. मग पिंक कलर जर यूज करायचा असेल तर काय करावं लागेल, अल्फा आणि पिंक. आणि येलो कलर जर यूज करायचा असेल तर काय करायचं, शिफ्ट दाबायचं आणि तो येलो कलर यूज करायचा आहे. असं असते. आता मी तुम्हाला 1-2 फंक्शन बद्दल सांगतोय. ओके, आता बघा सगळ्यात पहिलं या ठिकाणी पाय दिसते तुम्हाला. ओके, या ठिकाणी काय दिसतं, x10x दिसते बरोबर का, x10x म्हणजे इंटू येते, इंटू 10x दिसते. तर या ठिकाणी पाय दिसतो आणि इथं ई पण दिसतो बरोबर का. तर हा पाय जर घ्यायचा असेल तर पहिले काय दाबावं लागेल, शिफ्ट दाबावं लागेल. हे शिफ्ट दाबल्यानंतर या ठिकाणी कॉर्नरला यस येऊन जातो. काय येऊन जातो, यस येऊन जातो. मग त्यानंतर काय करायचं, हे जर बटन दाबलं मी ओके तर ते बटन दाबल्यानंतर मला पाय येतं कॅल्सीमध्ये. काय येतं, पाय येतं. आलं लक्षात. आणि त्याला जर मला डिलीट करायचं असेल तर मी या ठिकाणी डिलीटचं बटन आहे DEL, त्याला आपण त्या ठिकाणून काय करू शकतो, डिलीट करू शकतो मुलांनो. ओके, आता हा स्मॉल ई जर आपल्याला घ्यायचा असेल बरोबर का, काय घ्यायचं स्मॉल ई, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला अननोन आहे असं इक्वेशन असतं समजा बरोबर का, 3x प्लस वाय इज, एक मिनिट हा, 3x दिला आपल्याला, 3x प्लस 7 इज इक्वल टू काय दिला आपल्याला, 4 दिलाय. आणि यांनी म्हणलं x ची किंमत काढा. तर हा x जो आहे का नाही तो अननोन आहे आपल्यासाठी. मग हे इक्वेशन ऍज इट इज कॅल्सीत कसं पुट करायचं ते सांगतोय. ओके, आणि याला x ची किंमत कशी काढायची, डायरेक्टली x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे. बघा आता पहिलं काय दाबायचं, 3 दाबायचं, 3 घेतला. त्याच्यानंतर काय दिसतो, त्याच्यानंतर काय दिसतो, x दिसतो. काय दिसतो, x. पहिले 3 घेतला, त्यानंतर काय दिसतो आपल्याला, x दिसतो. x कुठे मग आपल्याकडं, तर x कुठे बघा बाळांनो, या ठिकाणी अल्फाच्या ब्रॅकेट कम्प्लीटच्या वर काय दिसतो, x दिसतो. ब्रॅकेट कम्प्लीटच्या वर काय या ठिकाणी x दिसतो आणि त्याचा कलर आहे पिंक. म्हणून काय करायचं, अल्फा दाबायचं आणि हे बटन दाबलं तुम्हाला या ठिकाणी x आलेला दिसतो. आलं लक्षात. मग आता त्याच्यासमोर प्लस साईन आहे म्हणून डायरेक्टली प्लस साईन घ्यायचं. त्यानंतर 7 आहे, 7 डायरेक्ट आहे म्हणून 7 डायरेक्ट घ्यायचं. आता इज इक्वल टू आलं, सर या ठिकाणी पण इज इक्वल टू आहे पण हे वापरायला चालणार नाही, डायरेक्टली सॉल्व्ह होणार नाही, कारण आपल्याला इक्वेशन पुट करायचंय. मग या ठिकाणी इज इक्वल टू दिसतं CALCच्या वर, तर काय करायचं तुम्हाला, अल्फा दाबून, कारण त्याचा कलर पिंक आहे मग CALC दाबायचं, इज इक्वल टू तुमच्या कॅल्सीवर येऊन जाते बाळांनो. ओके, त्यानंतर इज इक्वल टू काय दिला आता, 4 आहे, मग 4चं बटन दाबायचं. आता 3x प्लस 7 इज इक्वल टू 4, 3x प्लस 7 इज इक्वल टू 4 इक्वेशन आपण पुट केलं. आता याला सोडवायचं कसं, तर या ठिकाणी सॉल्व लिहिलेलं आहे बघा, दिसते येलो कलर मध्ये काय आहे, सॉल्व. मग आपण शिफ्ट आणि सॉल्व दाबायचं. मग पहिला शिफ्ट दाबतो आणि सॉल्व दाबतो कारण त्याचा कलर येलो होता. आता हे जे आन्सर आलं का नाही हे माझं जुनं आन्सर आलंय, अगोदर मी काहीतरी कॅल्क्युलेट केलं असेल ते जुनं आन्सर आलंय. लगेच मग ते आन्सर लिहायचं नाही, इज इक्वल टू पुन्हा एकदा मी दाबणार. आता इज इक्वल टू दाबल्यानंतर जेव्हा या ठिकाणी L' येतं का LR, काय येणार, LR, तर ते माझं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे आता मी इज इक्वल टू दाबलं तर मला -1 व्हॅल्यू भेटली, x ची व्हॅल्यू काय भेटली, -1 भेटली. आता कसं, तर याला मी इकडे सोडून दाखवतो. बघा तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे का x ची व्हॅल्यू -1. बघा याला मी सॉल्व्ह करून दाखवतो. हा 3x प्लस 7 इज इक्वल टू 4 होता. हा मग हा 3x इज इक्वल टू हा 4, 7 तिकडे गेल्यावर काय येईल, -7 होणार. म्हणजे 3x 4 - 7 काय होते बाळांनो, -3. मग x इज इक्वल टू -3/3 म्हणजे x इज इक्वल टू काय आला, -1. अशा प्रकारे आपण कॅल्सीचा यूज करून त्याला पटकन फास्ट मध्ये एका स्टेप मध्ये आपण आन्सर काढू शकतो. ओके, कळालं बाळांनो. बघा बाळांनो एवढं लक्षात आलं. आता x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. मोड दाबून तुम्ही 1 जर दाबलं तर कॅल्सी रिटर्न येते आणि कॅल्सी क्लिअर करत असतात, त्यासाठी ध्यानात ठेवायचं, पाठच करून ठेवायचं, शिफ्ट 9 3 इज इक्वल टू AC. काय, शिफ्ट 9 3 इज इक्वल टू AC असं आपलं कॅल्सी टोटल क्लिअर होते, म्हणजे एरर येत नाही.
आता बघा खूप मुलं काय करतात माहिती का, मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचं, आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचं किंवा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप सारे फंक्शन्स दिलेले आहेत, जे क्रॅमर्स रूल असेल किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड असेल मॅट्रिक्समध्ये, किंवा दोन मॅट्रिक्सला सॉल्व्ह करायचं, हे सगळंच सगळं कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करता येते. फंक्शन कशी यूज करायची हे आपल्याला समजायचंय. जसं आपण मोबाईल सोबत खेळतोय तसं आपल्याला कॅल्सी सोबत सुद्धा काय करायचं, खेळायचं आहे. ओके, बघा बाळा होता या ठिकाणी मॅट्रिक्स कुठे आहे, इक्वेशन कुठे आहे. आता समजा मला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, कोणतं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. याला सोडवा म्हटलं तर याला बघा मी कसं शॉर्टकटमध्ये सोडतो. एक्सच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं तर आपण 10व्या वर्गात शिकलो, आपल्याला एक्सच्या किती व्हॅल्यू भेटतात, 2 भेटतात. किती व्हॅल्यू भेटतात, 2. ओके, आता बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण झाला, 1. म्हणजे तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, -5, म्हणजे बी ची व्हॅल्यू -5 आहे आणि ही कोणाची व्हॅल्यू असते, सी ची. कारण की स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. मग एच्या जागेवर म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए, तर इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे, 1. एक्सचा कोएफिशियंट बी, एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, -5 आणि सी च्या जागेवर कोणाला 6 आला. तर त्या व्हॅल्यू आता कशा पुट करायच्या बघा. ओके, तुम्हाला व्हॅल्यू लक्षात आहेत. पहिले एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणून काय करतो मी, पहिलं बघा काय करायचं, सगळ्यात पहिलं मोड घ्यायचं. मोड घेतल्यानंतर इथे तुम्हाला इक्वेशन दिसतात, काय दिसतात, इक्वेशन दिसतात. ओके, इथे डिफरंट इक्वेशन दिसतात बघा, COMP या ठिकाणी दिसले ना. तर 5व्या नंबरला EQN दिसते, तर 5व्या नंबरला दाबला आपण EQN तर 5 नंबरला हे असे डिफरंट इक्वेशन येतात. सायमल्टेनियस इक्वेशन पण सॉल्व्ह करू शकतो आपण, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक इक्वेशन सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. तर 3 नंबरला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून 3 नंबर दाबतो. आता या ठिकाणी पहिले ए ची व्हॅल्यू सांगितली, मग माझ्याकडे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे, 1 आहे, म्हणून एच्या जागेवर काय पुट करायचं, आपल्याला 1 पुट करायचा आणि इज इक्वल टू दाबायचं, म्हणजे 1 इथं आला. नंतर बीच्या जागेवर कोणी -5 म्हणून -5 आणि इज इक्वल टू दाबायचं. नंतर सीच्या जागेवर कोणी 6 आहे म्हणून 6 दाबायचा आणि इज इक्वल टू दाबायचं. आता सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, मग मी पुन्हा एकदा इज इक्वल टू दाबलं तर एक्सच्या मला 2 व्हॅल्यू भेटेल. पहिली एक व्हॅल्यू भेटेल, x1 इज इक्वल टू काय भेटला बाळांनो, 3 भेटला. काय भेटला, 3. ओके, म्हणून याला आपण x1 इज इक्वल टू काय लिहून घ्यायचं, तर आपल्याला 3 लिहायचं. पुन्हा आता सेकंड व्हॅल्यू काय भेटते बघू आपण. पुन्हा इज इक्वल टू दाबलं तर x2 ची दुसरी व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, 2. म्हणून x ची दुसरी व्हॅल्यू काय भेटली, 2 भेटली. अशा आपल्याला 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. सर मग हे तुम्ही तर डायरेक्ट शॉर्टकट लिहिलं, मग इथल्या मधातल्या स्टेप कुठे गेल्या, मधातल्या स्टेप आता बघा कशा आणायच्या. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो, हा 3 इकडे आणायचा म्हणजे x मायनस 3 इकडे काय राहिलं मग 0. हा 2 इकडे आणलात काय होईल, x मायनस 2 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे मग इथं आपण लिहायचो एक स्टेप x मायनस 3 आणि इथं काय घ्यायचो x मायनस 2 आणि इज इक्वल टू 0. ह्या दोघं इथं घेतले आणि 0 सेपरेट घेतला. आलं लक्षात. अशा पद्धतीनुसार तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ओके, हे झालं बाळांनो. आता मी 3 सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते सांगतो, नंतर ट्रिग्नोमेट्रीचं कसं सॉल्व्ह करायचे ते सुद्धा सांगतोय. ओके, चला बघा बाळांनो. चला बघा आता जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं असेल 3, ओके, x y z यामध्ये अननोन आहे, म्हणजे 3x प्लस 3y मायनस z इज इक्वल टू 11, 2x मायनस y प्लस 2z इज इक्वल टू 9, 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 25. ओके, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. ओके, चला बघा बाळांनो, ह्या इक्वेशनला कसं करायचं. पहिलं काय दाबायचं, मोडचं बटन दाबायचं. मोड दाबलं की 5 नंबरला इक्वेशन येतं म्हणून 5 नंबर दाबायचं. आता याच्यासारखं इक्वेशन कोणतं येतं, 2 नंबरचं. 2 नंबरचं इक्वेशन बघून घ्या एकदा कसं दिसतंय तर. ओके, तर काय करायचं माहिती का, ANX प्लस BNY प्लस CNZ इज इक्वल टू DN, म्हणजे हे आपलं झालं सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर यामध्ये काय करायचं आपल्याला, 2 नंबर दाबला की आपल्याला 3 इक्वेशनचं टेबल तयार होतो. मग काय करायचं या ठिकाणी, पहिला एक्सच्या व्हॅल्यू इथे येणार आहेत, नंतर वायच्या व्हॅल्यू, नंतर झेडच्या व्हॅल्यू येणार आहेत आणि नंतर 11 9 25. पण अशा टाकायच्या का नाही, तर सिरियल नंबर टाकायच्या. अशा पहिले 3 टाकायचा, मग 3 इज इक्वल टू, नंतर बी वर व्हॅल्यू शिफ्ट होते, मग पुढची व्हॅल्यू घ्यायची वायचा कोएफिशियंट 3 इज इक्वल टू, नंतर झेडचा कोएफिशियंट इथं कोणीच नाही म्हणजे -1 आला, मायनस आणि 1 इज इक्वल टू, पुढे काय 11 इज इक्वल टू. आता शिफ्ट झाला तुमचा एरो सेकंड इक्वेशनवर. सेकंड इक्वेशन पुट करायचं होता, 2 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू, म्हणजे कोएफिशियंट पुट करत चाललो आपण. झेडचा कोएफिशियंट 2 इज इक्वल टू, समोर किती 9 इज इक्वल टू. ओके, आता या ठिकाणी बघितलं तर एक्सचा कोएफिशियंट 4 आहे म्हणून 4 इज इक्वल टू, वायचा कोएफिशियंट 3 म्हणून 3 इज इक्वल टू, झेडचा कोएफिशियंट 2 आहे म्हणून 2 इज इक्वल टू, आणि शेवटी काय भेटणार 25 इज इक्वल टू. आणि लक्षात. आता याला जर मी इज इक्वल टू दाबलं तर मला x ची व्हॅल्यू भेटते. पहिले बघा x ची व्हॅल्यू तुम्हाला आलेली 2 दिसते का, x ची व्हॅल्यू किती मिळाली 2. पुन्हा इज इक्वल टू दाबलं तर मला y ची व्हॅल्यू भेटते. y ची व्हॅल्यू आलेली बघा 3. नंतर z ची व्हॅल्यू आली माझ्याकडे 4. ओके,
खोटं जर वाटत असलं तुम्हाला तर एकदा तुम्ही चेक करून बघू शकता. यामध्ये 3 इंटू 2 किती होणार आहे 6, 3 इंटू 3 किती येणार आहे 9 आणि मायनस झेडची व्हॅल्यू किती 4 आहे. 9 प्लस 6 किती होतात 15 आणि 15 मायनस 4 किती येतो 11. म्हणजे तुम्हाला हे आन्सर भेटलं. आलं लक्षात. टॅली करून तुम्ही बघू शकता. ओके, कळतंय बाळांनो. ट्रिग्नोमेट्रीचं आणि अदर पार्शियल फ्रॅक्शन आणि सोबत अदर जे फंक्शन्स आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय. तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशनला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला सगळ्या लिंक वगैरे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि ज्यामध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल मित्रांनो. चला, थँक्यू. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.